नमस्कार. आपल्या सभोवताली आपण सतत काही ना काही पाहत असतो. उंच डोंगर, वाहत्या नद्या, आपले पाळीव प्राणी, बागेतली झाडं, अगदी आपल्या हातातला फोन किंवा समोरचा कप सुद्धा. हम्म. या सगळ्यांमध्ये एक मोठा फरक आहे. काही गोष्टी जिवंत आहेत, म्हणजे सजीव आहेत, तर काही निर्जीव. अगदी. आणि हा फरक ओळखणं म्हणजे वरवर सोपं वाटलं तरी विज्ञानाच्या दृष्टीनं, विशेषतः जीवविज्ञानाच्या दृष्टीनं सजीव असणं म्हणजे नेमकं काय याचे काही ठोस निकष आहेत. बरोबर. निर्जीव वस्तू आणि सजीव यांच्यात नेमकी रेषा कुठे ओढायची हे समजून घेणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि हीच गोष्ट आज आपण जरा सविस्तरपणे समजून घेणार आहोत. सजीव कशाला म्हणायचं, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीवर असलेल्या या अगणित जीवजातींना समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी त्यांचं वर्गीकरण कसं केलं आहे. आपल्याकडे असलेल्या काही जीवशास्त्रीय माहिती आणि नोट्सच्या आधारे आपण यावर चर्चा करूया. नक्कीच. आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की सजीव आणि निर्जीव यांच्यातील मूलभूत फरक स्पष्ट व्हावा. शिवाय जीवविज्ञानाची बायोलॉजी आणि त्याच्या काही प्रमुख शाखांची, जसं की वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, झूलॉजी आणि सूक्ष्म जीवशास्त्र, मायक्रोबायोलॉजी यांची एक ओळख व्हावी. आणि हो, या वर्गीकरणाच्या प्रवासात काही महत्त्वाच्या शास्त्रज्ञांनी खूप मोठं योगदान दिलं नाही का? जसं की ॲरिस्टॉटल. अगदी. ॲरिस्टॉटल, थिओफ्रास्टस आणि अँटोनी व्हॅन लिव्हेनहॉक, ज्यांनी पहिल्यांदा सूक्ष्मदर्शकाखाली जीवाणू पाहिले. बरोबर. त्यांच्या कामामुळेच तर आज आपण या जीवसृष्टीला इतक्या बारकाईने पाहू शकतोय. खरंय. आणि मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्गीकरण, म्हणजे टॅक्सॉनॉमी. एवढी प्रचंड विविधता आहे सजीवांमध्ये, तर तिचा अभ्यास कसा करायचा सुसूत्रपणे? त्यासाठी वर्गीकरणाची गरज का पडली? आणि मग कॅरोलस लिनियसची नाव देण्याची पद्धत काय आहे? आणि सध्या जी सर्वाधिक वापरली जाते ती R.H. विटेकरची पंचसृष्टी पद्धत काय आहे? हे सगळं आपण आज सोप्या भाषेत समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. सजीव आणि निर्जीव यातला फरक. आपण सहज म्हणतो दगड निर्जीव, मांजर सजीव. पण विज्ञानाच्या भाषेत हे कसं ठरतं? निकष काय आहेत? यासाठी काही प्रमुख वैशिष्ट्ये किंवा निकष पाहिले जातात. सगळ्यात महत्वाचा निकष म्हणजे पेशी रचना, म्हणजे सेल्युलर स्ट्रक्चर. पेशी रचना. हो. प्रत्येक सजीव हा एका किंवा अनेक पेशींपासून बनलेला असतो. ही पेशी म्हणजे जीवनाचं मूलभूत एकक आहे, स्ट्रक्चर आणि फंक्शन दोन्हीसाठी. ओके. निर्जीवांमध्ये अशी पेशी रचना नसते. दगडात कुठे पेशी असतात? नाही ना. नाही. बरोबर. म्हणजे सजीवांचं शरीर एका विशिष्ट पद्धतीने बांधलेलं असतं पेशींच्या माध्यमातून. आणि या पेशींमध्ये काय असतं मग? पेशींमध्ये असतं जीवद्रव्य, प्रोटोप्लाझम. हा एक जटिल रासायनिक पदार्थ आहे ज्याला जीवनाचा भौतिक आधार असं म्हणतात. आपल्या शरीरातल्या सगळ्या महत्वाच्या क्रिया, ज्यांना आपण एकत्रितपणे चयापचय म्हणतो. चयापचय, मेटाबॉलिझम. हो, मेटाबॉलिझम. हां. त्या सगळ्या क्रिया याच जीवद्रव्यात घडतात. निर्जीवांमध्ये हे जीवद्रव्य नसतं. अच्छा. चयापचय म्हणजे नेमकं काय? कोणत्या क्रिया येतात यात? चयापचय म्हणजे सजीवांमध्ये सतत सुरू असणाऱ्या रासायनिक क्रिया. या दोन प्रकारच्या क्रिया मुख्यत्वे असतात. काही क्रिया शरीराच्या वाढीसाठी किंवा दुरुस्तीसाठी नवीन गोष्टी तयार करतात. त्याला ॲनाबॉलिझम म्हणतात. निर्मिती. आणि काही क्रिया अन्नासारख्या पदार्थांचं विघटन करून ऊर्जा मिळवतात. याला म्हणतात कॅटाबॉलिझम. ओके. विघटन. आणि या ऊर्जा मिळवण्यासाठी सजीव काय करतात? श्वसन करतात. ऑक्सिजन घेतात, कार्बन डायऑक्साईड सोडतात. त्यांना वाढीसाठी आणि ऊर्जा मिळवण्यासाठी पोषण पण लागतं, नाही का? वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. स्वयंपोषी, ऑटोट्रॉफिक. अगदी. आणि प्राणी इतरांवर अवलंबून असतात. परपोषी, हेट्रोट्रॉफिक. बरोबर. निर्जीवांना या कशाचीच गरज नसते. न पोषण, न श्वसन, न चयापचय. म्हणजे सजीव सतत ऊर्जा वापरतात, स्वतःची रचना टिकून ठेवतात, वाढतात. वाढीबद्दल बोलायचं झालं तर झाडं आयुष्यभर वाढताना दिसतात कधीकधी. पण प्राण्यांची वाढ एका ठराविक वेळेनंतर थांबते, असं का? बरोबर आहे. सजीवांमध्ये वाढ, ग्रोथ ही आतून होते, एका नियंत्रित पद्धतीने. वनस्पतींमध्ये काही विशेष ऊती असतात, मेरिस्टेमॅटिक टिश्यूज, त्यामुळे त्यांची वाढ जास्त काळ चालू राहू शकते. अच्छा. तर प्राण्यांमध्ये ती वाढ मर्यादित असते. निर्जीव वस्तू वाढत नाहीत. किंवा समजा एखाद्या दगडावर धुळीचे कण साचले तर त्याचा आकार वाढल्यासारखा वाटेल, पण ती आंतरिक वाढ नसते. त्याला अक्रिशन म्हणतात. समजलं. आणि हालचाल
म्हणजे मूव्हमेंट. प्राणी तर इकडून तिकडे जातात, अन्न शोधायला, निवारा शोधायला. वनस्पती कशा हालचाल करतात? त्या तर एकाच जागी असतात. प्राणी अन्न, निवारा किंवा जोडीदारासाठी जागा बदलतात. त्याला आपण स्थलांतर किंवा लोकोमोशन म्हणतो. त्यासाठी त्यांच्याकडे पाय, पंख असे अवयव असतात. हो. वनस्पती एका जागी स्थिर असल्या तरी हालचाल दर्शवतात. हं. जसं की सूर्यफूल सूर्यप्रकाशाकडे वळतं किंवा वेली आधाराला धरून वर चढतात, मुळं पाण्याकडे जातात. ही सुद्धा हालचालच आहे. अच्छा. म्हणजे ती जागा बदलत नसली तरी प्रतिसाद देते. अगदी. निर्जीव स्वतःहून हालचाल करत नाहीत. त्यांना बाहेरून काहीतरी बल लावावं लागतं, तेव्हाच ते हालतात. बरोबर. आणि आणखी एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे प्रजनन, रिप्रोडक्शन. हो, रिप्रोडक्शन. सजीव आपल्यासारखे नवीन जीव निर्माण करतात. ही जीवनाची सातत्य टिकवणारी अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. लैंगिक किंवा अलैंगिक पद्धतीने हे होतं. याशिवाय सजीव पर्यावरणातील बदलांना प्रतिसाद देतात. त्याला सेन्सिटिव्हिटी म्हणतात. जसं लाजाळूच्या झाडाला हात लावला की पानं मिटतात. बरोबर. आणि ते स्वतःला परिस्थितीनुसार बदलतात सुद्धा, जुळवून घेतात. अडॅप्टॅबिलिटी. शरीरात तयार झालेले टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतात. उत्सर्जन, एक्सक्रीशन. त्यांचं एक निश्चित आयुर्मान असतं. जन्म, वाढ, प्रजनन आणि मृत्यू. निर्जीवांना हे काहीच लागू होत नाही. ते एकतर तसेच राहतात किंवा बाह्य कारणाने नष्ट होतात. म्हणजे सजीव म्हणजे एक अत्यंत गुंतागुंतीची स्वनियमित प्रणाली आहे जी पर्यावरणाशी संवाद साधते आणि स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवते. मग यामध्ये तापमान नियंत्रणाचा पण काही भाग असतो का? आपण ऐकतो की काही प्राणी थंड रक्ताचे असतात, काही उष्ण रक्ताचे. हो, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. याला होमिओस्टॅसिस म्हणजे शरीरातील अंतर्गत स्थिती स्थिर ठेवण्याच्या क्षमतेशी जोडता येतं. होमिओस्टॅसिस. हो, काही प्राणी पोयकुलोथर्मिक म्हणजे शीत रक्ताचे असतात, जसे की मासे, उभयचर, सरपटणारे प्राणी. यांचं तापमान बाहेरच्या पर्यावरणासोबत बदलतं. अच्छा. तर काही होमिओथर्मिक म्हणजे उष्ण रक्ताचे असतात, जसे की पक्षी आणि सस्तन प्राणी. हे स्वतःच्या शरीराचं तापमान बऱ्यापैकी स्थिर ठेवू शकतात, मग बाहेर कितीही थंडी व उष्णता असो. ओके. आणि याचसाठी काही प्राणी प्रतिकूल हवामानात, जसं खूप थंडीत हायबरनेशन म्हणजे शीतकालीन झोप घेतात. अस्वल वगैरे. हो. आणि खूप उन्हाळ्यात काही प्राणी एस्टिवेशन म्हणजे उन्हाळी झोप घेतात. हे सगळं तापमान नियंत्रणाचाच भाग आहे. म्हणजे सजीव असल्याची ही सगळी वैशिष्ट्ये मिळून एक खूपच जटिल पण अद्भुत चित्र उभं करतात. आता विचार करा, पृथ्वीवर असे किती प्रकारचे सजीव असतील? त्यांची संख्या अक्षरशः लाखोंमध्ये आहे. बरोबर. मग शास्त्रज्ञ या सगळ्यांचा अभ्यास कसा करतात? एवढ्या मोठ्या संख्येचा. टॅक्सॉनॉमीचं महत्त्व समोर येतं. टॅक्सॉनॉमी म्हणजे काय? तर सजीवांना ओळखणं, आयडेंटिफिकेशन, त्यांना एक प्रमाणित नाव देणं, नॉमेनक्लेचर, आणि त्यांना त्यांच्यातील साम्य आणि फरकांवर आधारित वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणं. क्लासिफिकेशन. अच्छा. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या जीवांचाच जर सुसूत्रपणे अभ्यास करायचा असेल, त्यांच्याबद्दल माहिती संग्रहित करायची असेल, तर हे वर्गीकरण आवश्यक आहे. नाहीतर गोंधळ होईल. खरे. आणि या आधुनिक वर्गीकरणाचा पाया कोणी घातला असं मानलं जातं? यात सर्वात मोठं नाव घेतलं जातं ते 18व्या शतकातील स्वीडिश शास्त्रज्ञ कॅरोलस लिनेयस यांचं. त्यांना वर्गीकरण विज्ञानाचे जनक, फादर ऑफ टॅक्सॉनॉमी असंही म्हणतात. कॅरोलस लिनियस. हो. त्यांनी 2 महत्वाच्या गोष्टी केल्या. एक म्हणजे त्यांनी जीवांना नाव देण्याची एक सोपी आणि सार्वत्रिक पद्धत सुरू केली. तिला म्हणतात द्विपद नामकरण पद्धत, बायनॉमियल नॉमेनक्लेचर. द्विपद नामकरण म्हणजे 2 नावांची पद्धत. अगदी. म्हणजे प्रत्येक सजीवाचं वैज्ञानिक नाव हे 2 शब्दांचं असेल. पहिला शब्द त्याच्या प्रजातीचा, जीनस, आणि दुसरा शब्द त्याच्या जातीचा, स्पीशीज. उदाहरणार्थ, जसं आपलं मानवाचं नाव आहे होमो सेपियन्स. यात होमो ही प्रजाती, जीनस, आणि सेपियन्स ही जात, स्पीशीज. ओके. होमोसेपियन्स. किंवा आंब्याचं नाव मँजिफरा इंडिका. यातलं पहिलं नाव म्हणजे प्रजातीचं नाव नेहमी कॅपिटल अक्षराने सुरू होतं आणि दुसरं जातीचं नाव स्मॉल अक्षराने सुरू होतं. आणि लिहिताना ते तिरकं इटॅलिक्स लिहितात किंवा अधोरेखित करतात. ही पद्धत चांगली आहे, कारण मग जगभरात एकाच नावाने त्या जीवाला ओळखता येतं. भाषेची अडचण येत नाही. बरोबर. लिनियस यांनी दुसरी महत्वाची गोष्ट केली, ती म्हणजे वर्गीकरणाची एक श्रेणीबद्ध प्रणाली दिली, हायरार्किकल सिस्टम. हायरार्किकल सिस्टम म्हणजे कशी?
म्हणजे जीवांना एका मोठ्या गटापासून म्हणजे सृष्टीपासून हळूहळू लहान आणि अधिक विशिष्ट गटांमध्ये विभागलं जातं. जसे की सृष्टी, मग संघ किंवा विभाग वनस्पतींसाठी, मग वर्ग, मग गण, मग कुल, मग प्रजाती आणि शेवटी जात. ओके, म्हणजे एका मोठ्या कपाटात वेगवेगळी खळणं असावीत तसं. अगदी तसंच. जणू काही एका मोठ्या फायलिंग कॅबिनेटमध्ये आपण अधिकाधिक विशिष्ट फोल्डरमध्ये माहिती ठेवत जातो तसं. प्रत्येक पातळीला टॅक्सॉन म्हणतात. ही पद्धत खूपच उपयोगी ठरली असणार अभ्यासासाठी. पण मला आठवतंय, लिनियसने सुरुवातीला फक्त 2च सृष्टी मानल्या होत्या ना, वनस्पती आणि प्राणी. हो, अगदी बरोबर. सुरुवातीला त्यांनी फक्त प्लांटी म्हणजे वनस्पती सृष्टी आणि ॲनिमेलिया म्हणजे प्राणीसृष्टी याच 2 सृष्टी मानल्या. पण मग काही वर्षांनी शास्त्रज्ञांना काही मर्यादा जाणवायला लागल्या. काय मर्यादा? बरोबर. किंवा बुरशी, फंगाई यांना कुठे ठेवायचं? ते वनस्पतींसारखे दिसत नाहीत कारण त्यांच्यात हरितद्रव्य नाही आणि ते प्राण्यांसारखे हालचाल करत नाहीत किंवा अन्न गिळत नाहीत. बरोबर. किंवा युग्लिनासारखे जीव घ्या. ते एकपेशीय आहेत. बरोबर. त्यांच्यात हरितद्रव्य आहे म्हणजे ते वनस्पतींसारखे अन्न तयार करतात. पण प्राण्यांसारखे हालचालीही करतात. मग त्यांना वनस्पती म्हणायचं की प्राणी? अच्छा. म्हणजे 2 गटांमध्ये सगळं काही व्यवस्थित बसत नव्हतं. अगदी. त्यामुळे मग पुढे आणखी शास्त्रज्ञांनी यात भर घातली. कोपलँड नावाच्या शास्त्रज्ञांनी 4 सृष्टी मांडल्या. मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी, ॲनिमेलिया. 4 सृष्टी. हो. पण त्यातही बुरशीचं स्थान प्रोटिस्टामध्ये ठेवलं होतं, जे काही शास्त्रज्ञांना पटलं नाही. आणि मग खरी क्रांती झाली 1959 साली, जेव्हा R.H. विटेकर नावाच्या अमेरिकन शास्त्रज्ञांनी पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत मांडली, 5 किंगडम क्लासिफिकेशन. R.H. विटेकर 1969. ही पद्धत आता जास्त वापरली जाते हो ना? हो, ही पद्धत आजही मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाते आणि अभ्यासात वापरली जाते, कारण ती अधिक नैसर्गिक आणि उत्क्रांतीवर आधारित मानली जाते. विटेकर यांनी वर्गीकरणासाठी नेमके कोणते निकष वापरले होते? त्यांनी काही मूलभूत आणि महत्त्वाचे निकष वापरले. जसं की पहिला निकष, पेशीचा प्रकार आणि जटिलता. म्हणजे पेशी आदिकेंद्रकी प्रोकॅरियोटिक आहे की दृश्य केंद्रकी युकॅरियोटिक. सजीव एकपेशीय युनिसेल्युलर आहे की बहुपेशीय मल्टीसेल्युलर. ओके, म्हणजे प्रोकॅरियोटिक म्हणजे साधं केंद्रक, युकॅरियोटिक म्हणजे विकसित केंद्रक. बरोबर. दुसरा निकष सजीवाचं शारीरिक संघटन, बॉडी ऑर्गनायझेशन. म्हणजे फक्त पेशींचा समूह आहे की उती बनले आहेत की अवयव आणि संस्था विकसित झाले आहेत. तिसरा महत्त्वाचा निकष पोषणाची पद्धत, मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे सजीव स्वयंपोषी आहे, स्वतःचं अन्न स्वतः बनवतो जसं प्रकाश संश्लेषण करणारे, की परपोषी आहे म्हणजे इतरांकडून अन्न मिळवतो. परपोषीमध्ये पण ते अन्न शोषून घेतात, ॲब्झॉर्प्शन जसं बुरशी, की गिळतात, इंजेक्शन जसं प्राणी. अच्छा, पोषण पद्धतीनुसार फरक. हो. चौथा निकष प्रजनन, रिप्रोडक्शन. अलैंगिक आहे की लैंगिक आणि जीवनचक्र कसं आहे. आणि पाचवा आणि महत्त्वाचा निकष म्हणजे फायलोजेनेटिक संबंध, फायलोजेनेटिक रिलेशनशिप्स. म्हणजे उत्क्रांतीच्या दृष्टीने ते जीव एकमेकांशी कसे संबंधित आहेत, त्यांचे पूर्वज कोण असावेत याचा अंदाज. वाह, म्हणजे विटेकर यांनी खूप सखोल विचार करून हे निकष ठरवले. आणि या निकषांवर आधारित 5 सृष्टी कोणत्या आहेत? त्या 5 सृष्टी आहेत मोनेरा, प्रोटेस्टा, फंगी, प्लांटी आणि ॲनिमेलिया. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लॅन्टी आणि ॲनिमेलिया. ठीक आहे, आपण थोडक्यात त्यांची ओळख करून घेऊया का? सुरुवात मोनेरापासून करूया. यात कोण येतं? मोनेरा सृष्टीमध्ये येतात जगातले सर्वात साधे आणि सूक्ष्म जीव. यात मुख्यत्वे जीवाणू, बॅक्टेरिया आणि पूर्वी ज्यांना निळे हिरवे शैवाल म्हणायचे ते सायनोबॅक्टेरिया यांचा समावेश होतो. जीवाणू आणि सायनोबॅक्टेरिया. हो. हे सगळे एकपेशीय, युनिसेल्युलर आणि महत्त्वाचं म्हणजे आदिकेंद्रकी, प्रोकॅरियोटिक असतात. म्हणजे यांच्या पेशींमध्ये सुस्पष्ट केंद्रक, न्यूक्लियस आणि इतर पटलयुक्त अंगक, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स नसतात. अनुवांशिक पदार्थ नुसताच पेशी द्रव्यात विखुरलेला असतो, त्याला न्यूक्लिओइड म्हणतात. ओके, सर्वात साधी पेशी रचना. अगदी. आणि हे अक्षरशः कुठेही आढळतात. माती, पाणी, हवा, आपल्या शरीरात, अन्नामध्ये, इतकंच काय गरम पाण्याच्या झऱ्यात, खोल समुद्रात, बर्फाळ प्रदेशात सुद्धा. त्यांची पोषण पद्धत पण खूप विविध असते. काही स्वयंपोषी असतात तर बहुतेक परपोषी. काही तर रसायन संश्लेषण पण करतात. अरे वा, म्हणजे अगदी टोकाच्या परिस्थितीतही जगू शकतात.
जीवाणूंचे काही प्रकार वगैरे असतात का? हो, असतात ना. आकारावरून त्यांना गोलाणू, दंडाणू, सर्पिलाणू, स्वल्पविरामाकृती, विब्रिओ असं म्हणतात. शिवाय ग्रॅम स्टेनिंग नावाच्या तंत्राने त्यांचे ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह असे गट पाडतात. जीवाणू हे खूप महत्वाचे आहेत. ते पृथ्वीवर सफाई कामगारांसारखे काम करतात, विघटन करतात. पण काही जीवाणू रोगकारकही असतात. ठीक आहे. ही झाली मोनेरा सृष्टी. आता दुसरी सृष्टी प्रोटिस्टा. दुसरी सृष्टी आहे प्रोटिस्टा. हे जीव मोनेरापेक्षा थोडे विकसित असतात. हे दृश्य केंद्रकी असतात. म्हणजे यांच्या पेशीत आता सुस्पष्ट केंद्रक आणि इतर अंगकं आलेली असतात. युकॅरियोटिक म्हणजे विकसित पेशी. हो. बहुतेक प्रोटिस्टा एकपेशीर असले तरी ते रचनेने मोनेरापेक्षा मोठे आणि थोडे जटिल असतात. यात आपल्याला परिचित असलेले अमिबा, पॅरामेशियम येतात. हो, अमिबा, पॅरामेशियम शाळेत शिकलो होतो. आणि तो युग्लिना, जो वनस्पती आणि प्राणी दोन्हींची वैशिष्ट्ये दाखवतो, तो सुद्धा प्रोटिस्टा आहे. अच्छा. प्लाझ्मोडियम, ज्यामुळे हिवताप होतो, तोही प्रोटिस्टाच. अच्छा, म्हणजे यात बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. हो, बरेचसे प्रोटिस्टा पाण्यात राहतात, एकट्याने किंवा वसाहत करून. काहींना हालचालीसाठी सिलिया किंवा फ्लॅजेला असतात. पोषण पद्धती पण विविध. काही स्वयंपोषी, शैवालासारखे, काही परपोषी. यांना सजीव सृष्टीचा मधला दुवा किंवा जंक्शन म्हणता येईल. कारण असं मानलं जातं की यांच्यातूनच पुढे वनस्पती, प्राणी आणि बुरशी या 3 मुख्य दिशांनी उत्क्रांती झाली असावी. इंटरेस्टिंग. म्हणजे मोनेरा आणि प्रोटिस्टा हे मुख्यतः सूक्ष्मजीव आहेत. बरोबर. आता तिसरी सृष्टी फंगी. बरोबर. म्हणजे बुरशी. बरोबर. बरोबर. फंगी म्हणजे बुरशी. आपण पाव किंवा भाकरीवर आलेली पांढरी हिरवी बुरशी किंवा पावसाळ्यात छत्र्यांसारखी उगवणारी भूछत्री, मशरूम, हे सगळे फंगीमध्ये येतात. हे सुद्धा दृश्य केंद्रकी युकॅरियोटिक असतात. पण ते वनस्पती नाहीत. का? कारण त्यांच्यात हरितद्रव्य नसतं, क्लोरोफिल नसतं. त्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाहीत. म्हणजे ते स्वयंपोषी नाहीत. मग ते जगतात कसे? अन्न कसं मिळवतात? ते परपोषी, हेट्रोट्रॉफिक असतात. त्यातले बहुतेक मृतोपजीवी, सॅप्रोफायटिक असतात. म्हणजे ते मृत आणि कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर जगतात. त्यातून अन्न शोषून घेतात. काही बुरशी परजीवी असतात. म्हणजे जिवंत वनस्पती किंवा प्राण्यांवर जगतात आणि रोग निर्माण करतात. अच्छा, शोषून घेतात म्हणून ते वेगळे आहेत. हो. आणखी एक महत्वाचा फरक म्हणजे त्यांची पेशीभित्तिका, सेल वॉल. वनस्पतींची पेशीभित्तिका सेल्युलोजची असते, तर बुरशीची पेशीभित्तिका कायटिन नावाच्या जटिल शर्करेची बनलेली असते. हाच कायटिन कीटकांच्या बाह्य कवचात पण असतो. कायटिन. ओके. बुरशीची उदाहरणं काय आहेत? यीस्ट पण बुरशीच आहे का? हो, यीस्ट ही एकपेशीय बुरशी आहे, जी आपण बेकरी उद्योगात किंवा मद्य बनवण्यासाठी वापरतो. बाकीच्या बहुतेक बुरशी बहुपेशीय असतात आणि त्यांचं शरीर बारीक धाग्यांसारखं असतं, ज्यांना हायफे म्हणतात. या हायफीचं जाळं म्हणजे मायसेलियम. मोल्ड्स आणि मशरूम ही याची उदाहरणं. मशरूममध्ये काही खाण्यायोग्य असतात तर काही विषारी असू शकतात. आणि दगडफूल म्हणजे काय? दगडफूल, लायकेन, हे एक उत्तम उदाहरण आहे सहजीवनाचं. सिम्बायोसिस. यात बुरशी आणि शैवाल, एल्जी, एकत्र राहतात. बुरशी शैवालला निवारा आणि पाणी देते आणि शैवाल प्रकाश संश्लेषण करून दोघांसाठी अन्न बनवतं. हे सहजीवनाचं खूप चांगलं उदाहरण आहे. वा. म्हणजे बुरशी ही वनस्पती आणि प्राणी या दोन्हींपेक्षा खूप वेगळी आहे. आता येऊया चौथ्या सृष्टीकडे, प्लॅन्टी, वनस्पती सृष्टी. हो, प्लॅन्टी म्हणजे आपल्या परिचयाच्या सर्व वनस्पती, अगदी लहान शैवालापासून ते मोठमोठ्या वृक्षांपर्यंत. गवत, झुडपं, वेली, नेचे, मॉसिस सगळं काही यात येतं. यांची मुख्य वैशिष्ट्ये काय? हे सर्व दृश्य केंद्रकी, युकॅरियोटिक आणि बहुपेशीय असतात. त्यांची पेशीभित्तिका सेल्युलोजची बनलेली असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते स्वयंपोषी असतात. त्यांच्या पेशींमध्ये हरितलवके, क्लोरोप्लास्ट आणि त्यात हरितद्रव्य, क्लोरोफिल असतं. त्यामुळे ते सूर्यप्रकाशाचा वापर करून प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस करतात आणि स्वतःचं अन्न, शर्करा स्वतः बनवतात. आणि ते एका जागी स्थिर असतात बहुतेक करून. हो, बहुतेक वनस्पती एका जागे स्थिर असतात. वनस्पतींमध्ये तर खूप विविधता आहे. यांचं वर्गीकरण कसं केलं जातं मग?
तेच विचारायचं होतं. एवढी व्हरायटी आहे. वनस्पतींचं वर्गीकरण काही प्रमुख टप्प्यांवर किंवा निकषांवर आधारित आहे, जसं की त्यांचं शरीर मूळ, खोड, पानात स्पष्टपणे विभागलेलं आहे की नाही, पाणी आणि अन्न वाहून नेण्यासाठी खास संवहनी ऊती म्हणजे जायलेम आणि फ्लोएम आहेत की नाही, त्यांना बिया येतात की नाही, आणि जर बिया येत असतील तर त्या फळात झाकलेल्या असतात की उघड्या असतात. ओके. या निकषांवरून गट पाडले जातात. बरोबर. यावरून ढोबळमानाने 2 मुख्य उपसृष्टी सबकिंगडम्स मानल्या जातात. पहिली आहे अबीजपत्री क्रिप्टोगॅमा, म्हणजे ज्यांना फुलं किंवा बिया येत नाहीत. क्रिप्टो म्हणजे लपलेलं, गॅमोस म्हणजे लग्न, म्हणजे यांचे प्रजनन अवयव लपलेले असतात किंवा स्पष्ट नसतात. अबीजपत्री यात कोण येतं? यात 3 मुख्य विभाग येतात, डिव्हिजन्स येतात. पहिला विभाग थॅलोफायटा. थॅलोफायटामध्ये मुख्यत्वे शैवाल येतात, ॲल्गी येतात. यांचं शरीर मूळ, खोड, पानात विभागलेलं नसतं. त्याला थॅलस म्हणतात. हे बहुतेक पाण्यात आढळतात. उदाहरण स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स. शैवाळ. दुसरा विभाग ब्रायोफायटा. यात मॉसेस आणि लिव्हरवर्ट्स येतात. हे जमिनीवर आलेले पहिले साधे वनस्पती मानले जातात, पण त्यांना प्रजननासाठी पाण्याची गरज असते. म्हणून त्यांना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणतात, ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. यांच्यात खऱ्या मुळ्या, खोड, पानं नसतात आणि संवहनी ऊती पण नसतात. उदाहरण रिक्सिया, फ्युनारिया. वनस्पती सृष्टीचे उभयचर. इंटरेस्टिंग. आणि तिसरा विभाग आहे टेरिडोफायटा. यात नेचे येतात. हे पहिले जमिनीवरील वनस्पती आहेत, ज्यात खऱ्या अर्थाने मूळ, खोड, पानं आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी व अन्न वाहून नेणाऱ्या संवहनीय ऊती, व्हॅस्क्युलर टिश्यूज विकसित झाल्या. म्हणून यांना संवहनी अबीजपत्री, व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम्स म्हणतात. पण यांनाही फुलं आणि बिया येत नाहीत. उदाहरण नेफ्रोलिपिस, आपण शोभेसाठी लावतो. मार्सेलिया. ओके. म्हणजे शैवाल, मॉसेस आणि नेचे हे अबीजपत्री झाली. आता दुसरा गट कोणता? दुसरा मुख्य गट आहे बीजपत्री, फॅनेरोगॅमा, म्हणजे ज्यांना बिया येतात. फॅनेरो म्हणजे दृश्य, गॅमोस म्हणजे लग्न. यांचे प्रजनन अवयव, फुलं स्पष्ट दिसतात आणि ते बिया निर्माण करतात. बीजपत्री यात कोणते प्रकार आहेत? यात परत 2 मुख्य विभाग आहेत. पहिला विभाग अनावृत्त बीजी, जिम्नोस्पर्म्स. जिम्नो म्हणजे उघडे, स्पर्मा म्हणजे बी. यांच्या बिया उघड्या असतात, म्हणजे त्या अंडाशयात किंवा फळात बंद नसतात. यांना फुलं येत नाहीत, पण शंकू येतात. हे बहुवार्षिक, सदाहरित आणि काष्ठमय असतात. उदाहरण पाईन, देवदार, सायकस. पाईन, सायकस यांची बिया उघडी असतात. ओके. आणि दुसरा विभाग जो जगात सर्वात जास्त यशस्वी आणि पसरलेला आहे तो म्हणजे आवृत्तबीजी, अँजिओस्पर्म्स. एंजिओ म्हणजे आवरण, स्पर्मा म्हणजे बी. यांना आपण सामान्यतः फुलझाडं म्हणतो. फुलझाडं म्हणजे आपल्या आजूबाजूला दिसणारी बहुतेक झाडं. अगदी. यांची बीजे अंडाशयात विकसित होतात आणि अंडाशयाचं रूपांतर पुढे फळात होतं, म्हणजे बिया फळाच्या आत सुरक्षित असतात. यांच्यात फुलांमध्ये लैंगिक प्रजनन होतं. उदाहरण आंबा, गहू, गुलाब, सूर्यफूल, वड, पिंपळ, असंख्य उदाहरणं आहेत. आणि यात परत एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री असं काहीतरी असतं ना? बरोबर. आवृत्तबीजी वनस्पतींचे 2 वर्ग आहेत. एकबीजपत्री, मोनोकॉटलिडॉन्स किंवा मोनोकॉट्स, ज्यांच्या बीमध्ये एकच बीजपत्र असतं. उदाहरण गहू, तांदूळ, मका, ज्वारी, बांबू, गवत, कांदा, लसूण. आणि द्विबीजपत्री, डायकॉटिलिडॉन्स किंवा डायकॉट्स, ज्यांच्या बीमध्ये 2 बीजपत्र असतात. उदाहरण आंबा, वाटाणा, हरभरा, सूर्यफूल, गुलाब, वड. वा. वनस्पतींची दुनिया पण किती मोठी आणि विविध आहे. प्लांटी सृष्टीची ओळख झाली. आता शेवटची आणि कदाचित आपल्याला सर्वात जास्त परिचित असलेली सृष्टी, ॲनिमेलिया, प्राणीसृष्टी. अगदी. ॲनिमेलिया सृष्टीमध्ये येतात ते सर्व प्राणी, अगदी सूक्ष्म कीटकांपासून ते महाकाय देवमाशापर्यंत आणि स्पंजपासून ते माणसांपर्यंत. यांची मुख्य वैशिष्ट्ये काय सांगता येतील? प्राणी हे दृश्यकेंद्रकी आणि बहुपेशीय असतात. ते परपोषी असतात, म्हणजे ते तयार अन्न वनस्पती किंवा इतर प्राणी खातात, इंजेक्शन. त्यांच्या पेशींना पेशीभित्तिका नसते आणि बहुतेक प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करू शकतात. त्यांच्यात मज्जासंस्था आणि स्नायूसंस्था विकसित झालेली असते, ज्यामुळे ते हालचाल आणि प्रतिसादासाठी सक्षम असतात. पेशीभित्तिका नसते आणि ते परपोषी असतात.
प्राण्यांचं वर्गीकरण कसं करतात? यात तर प्रचंड विविधता आहे. हो, प्राण्यांमध्ये प्रचंड विविधता आहे. त्यांच्या वर्गीकरणाचा सर्वात महत्त्वाचा आधार आहे पृष्ठरज्जू, नोटोकॉर्ड. म्हणजे पाठीच्या बाजूला असलेला एक आधार देणारा दांड्यासारखा भाग. तो आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत असतो की नाही. पृष्ठरज्जू, नोटोकॉर्ड. हो, ज्यांना तो नसतो त्यांना म्हणतात असमपृष्ठरज्जू, नॉन कॉर्डेटा किंवा इनव्हर्टिब्रेट्स, म्हणजे अपृष्ठवंशीय प्राणी. जगातले सुमारे 95% प्राणी याच गटात मोडतात. बापरे, 95% यात कोण कोण येतं? यात खूप संघ येतात. अगदी साध्या स्पंजपासून सुरुवात होते. मग येतात सिलेंटराटा निडारिया, ज्यात हायड्रा, जेलीफिश, प्रवाळ येतात. मग चपटेकृमी, प्लॅटीहेल्मिन्थिस, जसे की टेपवोम. मग गोलकृमी, निमॅटोडा अस्किलमिन्थिस, जसे की जंत, ॲस्केरिस. मग येतात ॲनिलिडा, म्हणजे वलईकृमी, जसे गांडूळ, जळू. त्यानंतर येतो प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा, संधियुक्त पाय असलेले. बरोबर. यात कीटक, कोळी, विंचू, खेकडे, झिंगे हे सगळे येतात. यांच्या शरीरावर कायटिनचं बाह्यकंकाल असतं आणि त्यांना जोडलेले पाय असतात. कीटक वगैरे सगळे यातच येतात तर? हो. त्यानंतर येतो मोलस्का संघ, म्हणजे मृदुकाय प्राणी. यात गोगलगाय, शिंपले, ऑक्टोपस येतात. यांच्यापैकी बहुतेकांना कॅल्शियम कार्बोनेटचं कवच असतं. ओके, गोगलगाय, शिंपले. आणि मग येतो इकायनोडर्माटा, म्हणजे कंटकचर्मी प्राणी. हे फक्त समुद्रात आढळतात. उदाहरण तारामासा, सी अडचिन, सी ककंबर. यांच्या त्वचेवर काटे असतात आणि यांच्यात जलसंवहन संस्था असते. उतारा मासा म्हणजे अपृष्ठवंशीय प्राण्यांचीच किती मोठी आणि विविध यादी आहे. आणि दुसरा मुख्य गट कोणता? दुसरा मुख्य गट आहे समपृष्ठरज्जू, कॉर्डाटा, ज्यांच्यामध्ये आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर पृष्ठरज्जू म्हणजे नोटोकॉर्ड, पाठीच्या बाजूला पोकळ मज्जारज्जू, डॉर्सल हॉलो नर्व्ह कॉर्ड आणि ग्रसनिकल्ला विद्रे, फॅरेंजियल गिलस्लिट्स या रचना आढळतात. कॉर्डेटा यात आपण येतो बरोबर? हो, कॉर्डेटा संघात पुढे उपसंघ आहेत, सबफायला. त्यातला एक महत्त्वाचा उपसंघ आहे वर्टिब्रेटा, म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी. यांच्यात पृष्ठरज्जूचं रूपांतर पाठीच्या कण्यात वर्टिब्रल कॉलम झालेलं असतं, जो शरीराला आधार देतो आणि मज्जारज्जूचं संरक्षण करतो. व्हर्टिब्रेटा, पाठीचा कणा असलेले प्राणी. यात कोणते गट येतात? व्हर्टिब्रेटा किंवा पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये मुख्यत्वे 5 वर्ग मानले जातात. पहिला वर्ग मत्स्य, पिसीज, म्हणजे मासे. हे पाण्यात राहतात, कल्याण श्वास घेतात आणि परांच्या सहाय्याने पोहतात. हे शीत रक्ताचे असतात. मासे. दुसरा वर्ग उभयचर, ॲम्फिबिया, उदाहरण बेडूक, टोड. हे पाणी आणि जमीन दोन्हीकडे राहू शकतात. यांच्या अळ्या, टॅडपोल्स, पाण्यात वाळतात आणि कल्ल्यांनी श्वास घेतात, पण प्रौढ अवस्थेत ते फुफ्फुसांनी आणि त्वचेद्वारे श्वास घेतात. हे सुद्धा शीत रक्ताचे असतात. बेडूक म्हणजे उभयचर. तिसरा वर्ग सरीसृप, रेप्टिलिया, म्हणजे सरपटणारे प्राणी. उदाहरण साप, पाल, सरडा, कासव, मगर. यांची त्वचा कोरडी आणि खवलेयुक्त असते. हे फुफ्फुसांनी श्वास घेतात आणि बहुतेक जमिनीवर राहतात. हेही शीतरक्ताचे असतात. सरपटणारे प्राणी, रेप्टाइल्स. चौथा वर्ग पक्षी, एवेज. हे उष्ण रक्ताचे असतात. यांचा पुढच्या पायांचं रूपांतर पंखात झालेलं असतं आणि शरीरावर पिसांचं आवरण असतं. यांची हाडं पोकळ आणि हलकी असतात, जी उडण्यासाठी मदत करतात. उदाहरणार्थ चिमणी, कावळा, गरुड, पोपट. पक्षी. आणि पाचवा, शेवटचा वर्ग सस्तन प्राणी, मॅमेलिया. यात आपण येतो. हे उष्ण रक्ताचे असतात. यांच्या शरीरावर केस असतात आणि माद्यांमध्ये पिलांना दूध पाजण्यासाठी स्तनग्रंथी असतात. बहुतेक सस्तन प्राणी पिलांना जन्म देतात. विव्हिपॅरस, उदाहरण माणूस, कुत्रा, मांजर, गाय, हत्ती, वाघ, सिंह, वटवा, घुळदेव मासा. सस्तन प्राणी, मॅमल्स. म्हणजे विटेकरची ही पंचसृष्टी पद्धत आपल्याला जीवसृष्टीतील मुख्य घटांची आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची एक खूप चांगली सुटसुटीत चौकट देते. खरंच खूप उपयोगी आहे हे वर्गीकरण. अगदी. अभ्यासासाठी आणि जीवसृष्टी समजून घेण्यासाठी ही पद्धत खूप महत्वाची ठरली आहे. पण मग एक प्रश्न मनात येतोय. यात विषाणू, व्हायरस कुठे बसतात? ते सजीव आहेत की निर्जीव? कारण ते तर रोग निर्माण करतात, म्हणजे सजीवांसारखे वाटतात. हा एक खूप रंजक आणि महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर विषाणू, व्हायरस हे विटेकरच्या या पंचसृष्टी वर्गीकरणाच्या चौकटीत कुठेच नीट बसत नाहीत. कुठेच नाही. असं का?
कारण ते सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेरेषेवर आहेत असं मानलं जातं. त्यांची वैशिष्ट्य दोन्हीकडेच झुकणारी आहेत. सीमारेषेवर म्हणजे नक्की कसं? म्हणजे असं की जेव्हा विषाणू एखाद्या सजीवाच्या पेशी बाहेर असतात तेव्हा ते एखाद्या निर्जीव रासायनिक कणासारखे असतात. त्यांच्यात स्वतःहून कोणतीही जैविक क्रिया जसं की चयापचय किंवा प्रजनन घडत नाही. ते स्फटिकांच्या रूपात सुद्धा साठवता येतात. अरे वा, निर्जीव कणांसारखे. हो, पण जसे ते एखाद्या योग्य यजमान पेशीमध्ये होस्ट सेल, मग ती जीवाणूची असो, वनस्पतीची असो किंवा प्राण्याची प्रवेश करतात, तसे ते एकदम सक्रिय होतात. सक्रिय होतात म्हणजे? ते त्या यजमान पेशीची यंत्रणा, तिची ऊर्जा, तिची प्रथिनं बनवण्याची फॅक्टरी सगळं ताब्यात घेतात आणि त्याचा वापर करून स्वतःच्या हजारो लाखो प्रती तयार करायला लागतात. बापरे, म्हणजे पेशीला हायजॅक करतात. अगदी तसंच. आणि या प्रक्रियेत बहुतेक वेळा ती यजमान पेशी नष्ट होते आणि नवीन तयार झालेले विषाणू बाहेर पडून दुसऱ्या पेशींना संसर्ग करतात. ह्यामुळेच आपल्याला विषाणूंमुळे सर्दी, फ्लू, एड्स, कोविड असे अनेक रोग होतात. अच्छा, म्हणजे पेशी बाहेर निर्जीव, पण पेशीच्या आत शिरल्यावर मात्र सजीवांप्रमाणे प्रजनन करतात आणि रोग पसरवतात. त्यांची रचना कशी असते? ते पेशींसारखे असतात का? नाही, अजिबात नाही. त्यांची रचना पेशींपेक्षा खूपच साधी असते. विषाणू म्हणजे पेशी नाहीच. त्यात फक्त मध्यभागी न्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA किंवा RNA दोन्हीपैकी एकचा एक छोटा रेणू असतो आणि त्याच्याभोवती प्रथिनांचा एक आवरण असतं, ज्याला कॅप्सिड म्हणतात. बस एवढीच रचना असते बहुतेक विषाणूंची. फक्त DNA किंवा RNA आणि प्रथिनांचं आवरण. हो, त्यांच्याकडे स्वतःची ऊर्जा निर्माण करण्याची किंवा प्रथिनं बनवण्याची यंत्रणा नसते. पेशींमध्ये जसे रायबोझोम, मायटोकॉन्ड्रिया वगैरे अंगकं असतात, तसं काहीही विषाणूमध्ये नसतं. त्यामुळे ते पूर्णपणे यजमान पेशीवर अवलंबून असतात. खरंच खूप विचित्र आहे हे. म्हणजे ते स्वतःच्या बळावर जगू शकत नाहीत, प्रजनन करू शकत नाहीत, पण दुसऱ्याच्या पेशीत गेल्यावर मात्र धुमाकूळ घालतात. अगदी. म्हणूनच त्यांना सजीव म्हणायचा की निर्जीव हा एक मोठा जैविक आणि तात्विक प्रश्न आहे. ते जीवनाच्या व्याख्येलाच आव्हान देतात. काही शास्त्रज्ञ त्यांना जीवनाच्या काठावरचे घटक, एंटिटीज ॲट द एज ऑफ लाईफ असं म्हणतात. जीवनाच्या काठावरचे घटक, समर्पक आहे. तर आज आपण या चर्चेतून सजीव आणि निर्जीव यांच्यातील फरक स्पष्ट करणारे महत्त्वाचे निकष पाहिले. पेशीरचना, पोषण, श्वसन, चयापचय, वाढ, हालचाल, प्रजनन, संवेदनशीलता, उत्सर्जन आणि आयुर्मान. आणि मग आपण पाहिलं की पृथ्वीवरच्या या अफाट जीवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी वर्गीकरणाची गरज का आहे. कॅरोलस लिनियसची द्विपद नामकरण पद्धत जी नावांचा गोंधळ टाळते. हो. आणि विशेषतः R.H. विटेकरची पंचसृष्टी पद्धत मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी, ॲनिमेलिया ही कशी उपयोगी ठरते हे समजून घेतलं. आपण प्रत्येक सृष्टीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची ओळख करून घेतली. साध्या जीवाणूंपासून ते गुंतागुंतीच्या सस्तन प्राण्यांपर्यंत आणि एकपेशीय शैवालापासून ते उंच वृक्षांपर्यंत. बरोबर. आणि शेवटी आपण विषाणूंचा त्या अनोख्या आणि काहीशा रहस्यमय जगाचीही झलक पाहिली, जे सजीव आणि निर्जीव यांच्या पारंपरिक व्याख्यांमध्ये नीट बसत नाहीत. ही पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत नक्कीच आपल्याला जीवसृष्टी समजून घेण्यासाठी एक चांगली दिशा देते, एक चौकट देते. हो, नक्कीच. पण हेही लक्षात ठेवायला हवं की विज्ञान हे सतत बदलत असतं, नवीन शोध लागत असतात. आजही असे अनेक सूक्ष्मजीव आहेत, विशेषतः खोल समुद्रात किंवा पृथ्वीवरच्या अत्यंत विषम परिस्थितीत राहणारे एक्स्ट्रीमोफाइल्स, ज्यांच्याबद्दल आपल्याला अजून खूप कमी माहिती आहे. कदाचित भविष्यात वर्गीकरणाच्या पद्धतींमध्ये आणखी बदल होतील. खरे. आणि विषाणूंसारख्या रचना ज्या एका क्षणी निर्जीव तर दुसऱ्या क्षणी सजीव वाटतात, त्या आपल्याला जीवन म्हणजे नेमकं काय या मूलभूत प्रश्नावर पुन्हा विचार करायला लावतात. कदाचित जीवनाची व्याख्या आपल्याला वाटते त्याहून अधिक व्यापक आणि लवचिक असेल. अगदी. या अफाट जीवसृष्टीत अजून कितीतरी रहस्य दडलेली असतील, ज्यांचा उलगडा व्हायचा बाकी आहे. आणि त्याचा शोध घेणं हेच तर विज्ञानाचं सौंदर्य आहे. बरोबर. विचार करायला लावणारी गोष्ट ही. या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.